ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेसी ऐसा वर या टिकेसी ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानासी ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानासी कुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री संत तुकाराम महाराज की जनाबाई महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनंदिवल्लभं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई न पाहियाती कुळाचा विचार न पाहियाती कुळाचा विचार वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर या टिकेशी माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व माऊली ज्ञानोबाराय श्री संत जनाबाई महाराज भगवान विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या भावार्थ दीपिका तथा ज्ञानेश्वरी या ग्रंथाविषयी आपलं मनोगत संत जनाबाई महाराज व्यक्त करतात. आज श्री संत दर्शन या आध्यात्मिक फेसबुक पेजवर हा जो योग आलेला आहे ते आमचे परमस्नेही श्रीमान हरिभक्ती परायण रामायणाचार्य सोमनाथजी महाराज बदाले परमस्नेही श्रीमान गणेशजी निरस व श्री हरिभक्ती परायण परमस्नेही रामायणाचार्य गायनाचार्य आमचे रोहिदासजी महाराज मस्के व श्री संत दर्शन या आध्यात्मिक फेसबुक पेजवर जे आता लाईव्ह जोडलेले आहेत असे सर्व संत महानुभाव भाविक भक्त व वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी अनेक मंडळी
यांच्यासोबत आजचा हा दुग्ध शर्करा योग आहे. चिंतनाचा विषय हा वाचावी ज्ञानेश्वरी आहे. डोळा पाहावी पंढरी, श्री संत जनाबाई महाराजांचा हा अभंग आज आपल्या समोर चिंतनासाठी ठेवलेला आहे. महाराजांनी मला कल्पना दिली की महाराज तुम्ही एखादी सेवा करा, लाईव्ह सेवा करा. म्हटलं ठीक आहे, चला. नवीन युग आहे आणि या प्रभावामध्ये सध्याचं वातावरण आणि या वातावरणामध्ये आध्यात्मिक चिंतन घडलं पाहिजे आणि ते आध्यात्मिक चिंतन संपूर्ण महाराष्ट्राला घडवून देण्याचं कार्य श्री संत दर्शन या आध्यात्मिक पेजवरून आपली ही सर्व परमस्नेही मंडळी करीत आहात. त्यातली आजची ही अल्पशी सेवा माझ्याकडे आहे. धन्यवाद. श्री संत जनाबाई महाराजांचा हा अभंग डोळ्यासमोर ठेवलेला आहे. वारकरी संप्रदाय तथा महाराष्ट्र यांना जनाबाई महाराज कोण आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. कोण आहेत जनाबाई महाराज? थोडास सिंहावलोकन करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे मी पुढे बोलेन. श्री संत जनाबाई महाराज यांचं जीवन आणि यांच्या जीवनामध्ये चारही युगामध्ये भगवंताचं सानिध्य आणि संतांचं सानिध्य घडलेलं आहे. 4 युगाचं चिंतन केलेलं आहे. 4 युग आहे. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. हे 4 युग आहे. कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये 4ही युगामध्ये संत जनाबाई महाराजांनी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं. चिंतनी विषय सर्वांना ज्ञात आहे. 4ही युगामध्ये जनाबाई महाराज, कृतयुगामध्ये महान भगवत भक्त प्रल्हादांचा अवतार, त्या कालखंडामध्ये पद्मिनी नामक दासी म्हणजे जनाबाई महाराज. पुढे कृतयुग आहे. त्रेतायुगात प्रभू रामचंद्राच्या वेळेस मंथरा नामक दासी हा जनाबाई महाराज आहे. द्वापार युगामध्ये कुब्जा नामक दासी हा जनाबाई महाराजांचा अवतार आणि त्याच्यानंतर कलियुगामध्ये नामदेव महाराजांची दासी म्हणजे जनाबाई महाराज. चहुयोगीचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळा उभी लावूनी जनी, पाठी मागे डोळा उभा लावूनी जनी, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची मांदी उभी जोडोनी हात. चहुयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळा उभा लावूनी जनी. संत जनाबाई महाराज, नामदेव महाराज हे 4 युगामध्ये भक्त आणि त्या नामदेव महाराजांचा सोबत श्री संत जनाबाई महाराजांचे दास्यत्व हे अलौकिक आहे. यात विशेषता आहे. 4ही युगामध्ये दास्यत्व ही साधना पत्करणं, जीवनामध्ये अंगीकार करणं हे अलौकिक आहे.
यावरूनच जनाबाई महाराजांचं विशेषत्व, अधिकार तुम्हाला आम्हाला कळणार नाही. कोण आहेत जनाबाई महाराज? थोडस अजून स्पष्ट करून बोलतो. नाम याची जनी सवेची सेनी, नाम याची जनी सवेची शेनी. बरं का? नाम याची जनी सवेची सेनी. भगवान पंढरीश परमात्मा ज्या जनाबाई महाराजांसोबत सेन वेचतो सेन, अलौकिक जीवन आहे जनाबाई महाराजांचं. या जनाबाई महाराज आज चिंतनासाठी जो विषय निवडला त्या अभंगाद्वारे तुम्हाला आम्हाला सर्वांना साधन सांगतात. साधन आपल्या जीवनामध्ये काय करावं, काय साधन केलं पाहिजे याचं चिंतन जनाबाई महाराजांनी या अभंगामध्ये निरूपण केलेलं आहे. अशा अलौकिक जनाबाई महाराज म्हणतात, जीवनामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. मी जनाबाई महाराजांविषयी थोडस का बोललो याचं कारण आहे. कारण ज्ञानेश्वरी वाचावी हे जे सांगितलं जातंय ते सांगणारे कोणी सामान्य नाही, साधारण नाही, अलौकिक आहेत. अलौकिक. आणि जो कोणी साधन सांगत असतो बरं का, त्याने अगोदर ती साधना केलेली पाहिजे. आणि अशा व्यक्तीनं आपल्याला ती जर साधना केली तर तो साधक निश्चित आपल्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचतो, हा त्याचा अर्थ आहे. आता अलीकडच्या कालामध्ये, सांप्रत कालामध्ये सांगणारे भरपूर आहेत, हजारो लाखो सांगणारे, परिणाम शून्य, साधन शून्य आणि त्याचा परिणामही शून्य. म्हणून सांगणारा महत्वाचा आहे. सांगणारा कोण आहे, त्याचा अधिकार काय आहे, याला विशेष महत्व आहे. अधिकार जर नसेल तर मी बोलेल. अलीकडे सांप्रत कालामध्ये खूप अवघड आहे. कालाय तस्मै नमः. बरं का? पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. नाही, समाजावर परिणाम होत नाही. काय कारण आहे? सांगणारे भरपूर आहेत, लाखो आहेत. समाज जिथले तिथेच आहे. समाजाचा दोष आहे? नाही, तर त्या समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या मंडळीमध्ये दोष आहे. कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये ती साधना केलेली आहे का, हा चिंतनाचा विषय आहे. साधना करून सांगणं, ते सांगणं फलद्रूप होत असत. संत जनाबाई महाराज या ठिकाणी स्वतः सांगतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. निश्चित संत जनाबाई महाराजांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचं काव्य वाचन केलेलं आहे, यात शंका घेण्याचं कारण नाही. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्ती परायण विठ्ठलबुवा घुले, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे, हे आम्हाला पाठामध्ये सांगायचे. बुवा, आदर्श युक्त जीवन जगायचं असेल तर जीवनामध्ये रामायण वाचा. बुवांचं सांगणारच, तुम्हाला आदर्श युक्त जीवन जर जगायचं असेल तर जीवनामध्ये
रामायण वाचा आणि आदर्श युक्त मृत्यू अंगीकारायचा असेल तर जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा, श्रीमद भागवत वाचा. आणि पुढं बाबा बोलायचे की ज्यांना आदर्शयुक्त जीवन जगायचंय, आदर्शयुक्त मृत्यू ना मोक्ष जीवनामध्ये संपादित करून घ्यायचा असेल आणि आपलं जीवन व्यतीत करायचं असेल तर जीवनामध्ये वाचण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. काय करण्यासाठी? वाचण्यासाठी. जीवन कसं वाचावं, कसं जगावं याच्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी प्रसिद्ध वाक्य, वाचाल तर वाचाल. जीवनामध्ये तुम्हाला जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी सध्या संपूर्ण विश्वाला कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. ही महामारी चालू आहे. या महामारीमध्ये तुम्हाला आम्हाला जर वाचायचं असेल तर एकमेव पर्याय आहे ज्ञानेश्वरी वाचन. ज्ञानेश्वरी. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये? तर याचं उत्तर असं, मी उलट पक्षी तुम्हाला विचारतो, ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये? चिंतनाचा विषय आहे. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही बरं का? ज्ञानेश्वरीमध्ये सर्व काय आहे. कारण ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ असा आहे, ज्या ग्रंथामध्ये ईश्वरीय ज्ञान आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्या ग्रंथामध्ये ईश्वरीय ज्ञान आहे त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतात. त्या ग्रंथाला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? जसं महाभारतामध्ये काय नाही? ज्ञानोबा स्वतः म्हणतात, मनी महाभारती जे नाही ते नव्हेची लोकेती, या कारणी म्हणी पाही व्यासो उचिष्ट जगत्रयो. महाभारतात काय नाही? अहो सर्व काय आहे तद्वत. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये? अध्यात्माच्या दृष्टीने, ज्ञानाच्या दृष्टीने, प्रपंचाच्या दृष्टीने, व्यवहाराच्या दृष्टीने, या सर्व दृष्टीने ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? काव्याच्या दृष्टीने, साहित्याच्या दृष्टीने जर तुम्ही आम्ही विचार केला तर ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? अगदी चिंतनीय विषय आहे ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? उपासना नाही, ज्ञान नाही, कर्म नाही, साहित्य नाही, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये. सर्व काय आहे ज्ञानेश्वरी. अध्यात्माच्या दृष्टीने ज्ञानोबारांनी तर अध्यात्म ज्ञानेश्वरीच्या पदोपदी सांगितलं हो. प्रत्येक पदामध्ये ज्ञानोबारांनी अध्यात्म सांगितलेलं आहे. ज्ञानोबारांची एक ओळी सांगतो म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही? अध्यात्म हो. खेचराची मनाव आणि सात्विकाचा पाहना, श्रवणासवी सुमना समाधी जोडी. खेचराची मना आणि सात्विकाचा पाहना, श्रवणासवे सुमना समाधी जोडी. अध्यात्माच्या दृष्टीने काय नाही ज्ञानेश्वरी? जे जया पाहिजे ते आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानोबराय म्हणतात काय नाही? अध्यात्म पदोपदी अध्यात्म. श्रवणासवे सुमना समाधी जोडी. चिंतनीय विषय. समाधीचे दोन प्रकार सांगितलेले विद्यारण्य संहिता पंचदशी मध्ये.
विद्यारण्य स्वामी म्हणतात एक सविकल्प समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी आहे. आनंदाचे आवारू मांडू जगा हा अध्यात्म आहे. हो. विज्ञान भगवान स्वतः सांगतात ज्ञानम विज्ञानम सहितम यज्ञात्वा मोक्षेसी शुभात. प्रपंच विज्ञान विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे प्रपंच. बरं का? काव्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचं चिंतन करा. तुमच्या ध्यानात ज्ञानेश्वरीमध्ये काव्य, हो, वाक्य रसात्मकम काव्यम ही व्याख्या केलेली आहे. काव्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा स्वतः सांगतात माझी ज्ञानेश्वरी, हो, काव्याच्या दृष्टीने वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शु जैसा. वाचे बरवे कवित्व, कवित्वे बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शु जैसा. जीवनामध्ये जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी अन्य साधन न करता साहित्य चिंतन, काव्य चिंतन केलं पाहिजे. काव्य शास्त्र विनोदेन सुभाषितकार स्पष्ट करतात. कालो गच्छति धीमताम. जे बुद्धिमान लोक आहेत ते अशाही काळामध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये काव्य शास्त्र विनोदेन त्याचं चिंतन करतात. ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आहे. साहित्याच्या दृष्टीने तुम्ही जर पाहिलं तर ज्ञानोबारांची भाषा आहे. मी काय बोलालो याचा मुद्दा थोडासा ध्यानामध्ये घ्या. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही. जी ज्ञानेश्वरी संत जनाबाई महाराज तुम्हाला आम्हाला वाचण्यासाठी सांगतात त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्म आहे, विज्ञान आहे, काव्य आहे, साहित्य आहे. सर्व दृष्टीने तुम्ही ज्ञानेश्वरी पहा म्हणजे तुम्हाला कळेल. साहित्याच्या दृष्टीने, हो, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी, विवेक वलीची लावणी होऊ दे सैंध. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या क्षोणी. साहित्याच्या दृष्टीने या जगाच्या पाठीवर अलौकिक ग्रंथ जर कोणता असेल तर तो माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. गुरुवर्य बाबा आम्हाला पाठामध्ये सांगायचं, बुवा महाकवी कालिदास, बरं का, महाकवी कालिदास, ज्या कालिदासांनी संस्कृत भाषेमध्ये विपुल असं साहित्य निर्माण केलं, काव्य निर्माण केलं. शाकुंतल नाट्य असल त्या कालिदासाचं काव्य, मेघदूत नावाचं काव्य असल, आषाढस्य प्रथम दिने. बरं का, कालिदास सामान्य नाही. कालिदास हा 9 रत्नापैकी एक रत्न असणारा विद्वान साहित्य कवी कालिदास आहे. बाबा सांगायचे तो कवी कालिदास जर माझ्या ज्ञानोबारायांच्या नंतर जन्माला आला असता तर तो कालिदास ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचला असता. असं विपुल काव्य, विपुल साहित्य म्हणजे ज्ञानेश्वरी. काय नाही ज्ञानेश्वरी. नवरसी भरवी सागरू, करी उचित रत्नाचे आगरू, भावार्थासी गिरुवरी निपजी माय, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीच्या अक्षोणी, दिव्य कवलीची लावणी हो दे सेंग. साहित्याच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही अगदी चिंतन हे अध्यात्म, विज्ञान, साहित्य, काव्य याच या सर्व बाहेर काढले. चला ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही. ज्ञानोबारांनी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये व्यवहार पण सांगितला. व्यवहार, लौकिक व्यवहार, लौकिक व्यवहार. 1-2 उदाहरण तुमच्या समोर टच करतो म्हणजे तुम्हाला ध्यानात येईल. ज्ञानोबारांनी काय सांगितलं नाही, व्यवहार सांगितलं.
ज्ञानोबाराय म्हणतात, जे ज्ञानोबाराय जन्मतेनी प्रसंगी स्त्री देह शिवणे अंगी. बर का, जीवनामध्ये फक्त आपल्या आईचा स्पर्श ज्यांना झालेला आहे ते ज्ञानोबाराय म्हणतात. व्यवहार सांगितला ज्ञानोबाराय. बर का, पाहून या पुढे दोन्ही. बर का, व्यवहारामध्ये जर तुम्हाला आम्हाला या लॉकडाऊन मध्ये किंवा अन्य कालखंडामध्ये विवाह करायचा असेल मुलाचा मुलीचा, तर ज्ञानोबाराय म्हणतात, अगोदर कुळ पहा, दोन्ही कुळे पहा आणि नंतर तो विवाह जुळवून आणा. पाहून या पुढे दोन्ही. ही ज्ञानोबारायांची भूमिका आहे. ज्ञानोबाराय याच्या पुढे व्यवहार सांगतात, नगरेची रचावी जलेसे निर्मावी. बर का, सुंदर अशी नगराची रचना करावी. नगराच्या दृष्टीने जलाशय निर्मावी, झाडे लावावी. एक बोलू का, ज्ञानोबारायांनी शेती कशी करावी हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. आम्हाला बरेचशी मंडळी म्हणतात, महाराज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी कळत नाही, मराठीत मिळेल का? आता काय बोलावं, अवघड आहे. अरे ज्या ज्ञानोबारायांनी केले देशिकार लेणी, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतात ही पैजा जिंके, आईशे अक्षरे रसिके मेळविन ज्ञानोबाराय म्हणतात. ज्ञानेश्वरी ही मराठीमध्येच आहे. ज्ञानेश्वरी हे काव्य मराठीमध्ये आहे. अजूनही बरेचशी मंडळी यांना कल्पना नाही, ते म्हणतात ज्ञानेश्वरी मराठी. अहो काय बोलणार, भाषेच्या दृष्टीने बोलतो मी तुम्हाला, तुमच्या ध्यानात येईल. 56 भाषेचा केला असे गौरव, भवार्णवी नाव उभारिली. ही मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरी होऊ दिया जगा. हे मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखजीवरी होऊ दिया जगा. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये भाषाही सांगितलं. 56 भाषा, 56 भाषेचा केला असे गौरव. ज्ञानोबारायांनी व्यवहार पण सांगितला, प्रपंच सांगितला, ज्ञान सांगितलं, विज्ञान सांगितलं. एक बोलू का, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये विद्या सांगितली, विनोद सांगितला, ज्ञानेश्वरीमध्ये वैभव सांगितलं, दृष्टांत सांगितले, उपमा सांगितल्या, उपमेय सांगितलं. काय सांगितलं नाही ज्ञानोबारायांनी? ज्ञानेश्वरीमध्ये सर्व काय, जे जया पाहिजे ते आहे. फक्त जीवनामध्ये ती ज्ञानेश्वरी तुम्ही आम्ही वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही आम्ही या ज्ञानेश्वरीचे वाचक होणार नाहीत, वाचक, तोपर्यंत ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला आकलन होईल हे सांगता येणार. ज्ञानेश्वरी ही तुमची आमची आई आहे आणि आईचं स्तनपान करायचं असेल, अमृतपान करायचं असेल, तर तुम्हाला आम्हाला सर्वांना आईकडे जावं लागलं. ज्ञानेश्वरी ही आई आहे, आई. आणि या आईचं ज्ञानामृत जीवनामध्ये संपादन करायचं असेल तर जीवनामध्ये ज्ञानेश्वरी तुम्हाला आम्हाला वाचावी लागेल. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जनाबाई महाराज म्हणतात, जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचायची, कशी वाचायची? वाचायची म्हणजे नेमकी कशी वाचायची याचं मार्मिक उत्तर शांतीप्रभू नाथबाबांनी सांगितले. शांतीप्रभू नाथबाबा म्हणतात, भाव धरुनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हारी यावरी,
कृपा करी हारी तयावरी सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायची ना हो, भावयुक्त अंतकरणाने ज्ञानेश्वरी वाचायची. पारायण करायचं म्हणून नुसतं करायचं नाही बर का, अजिबात नाही. अंतकरणामध्ये भाव पाहिजे, भाव, श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये. कारण संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर तो भाव महत्वाचा आहे. भाव. तस्मात भाव ही कारण. भावाशिवाय दुसरं तिसरं काय भाव. तस्मात भाव ही कारण. भाव के वश में है भगवान, भाव के वश में है भगवान. भाव बिना सब साधन झूठो, भाव बिना सब साधन झूठो. विधि का सकल विधान, भाव के वश में है भगवान. भाव के वश में है भगवान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणी आन विठोबाची. काही लागत नाही ज्ञानेश्वरीसाठी, तुमचा भाव पाहिजे. भाव. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी सोमुखे आपण सांगतसे श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी. आणि ती ज्ञानेश्वरी वाचली जीवनामध्ये, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया. जीवनामध्ये जर ज्ञानेश्वरी वाचली, वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया. जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे भय, भयाचे अनेक प्रकार आहेत, तो विषय मला या ठिकाणी सांगायचा नाही. ज्ञानेश्वरी जर शुद्ध अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने वाचली, श्रवण केली, तर त्या साधकाला ज्ञानोबराय अभय अवस्था प्राप्त करून देतात. भय कळी काळाचे नाही तया. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भय राहत नाही. अभय अवस्था, निर्भय अवस्था. न भय इति अभय. ज्याला कुठलंही भय नाही त्याला अभय म्हणतात. म्हणून जीवनामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी वाचत असताना मनामध्ये विकल्प नसावा. विकल्प, आपल्या मनामध्ये विकल्प नसावा. विकल्पना संशय. नाथबाबा म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मणी ज्ञानेश्वरी. जीवनामध्ये संशय सांडून, कारण संशय कसा, ज्ञानोबरायांची भूमिका. ज्ञानोबराय म्हणतात, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर. तुमच्या आमच्या विनाशाला एकच कारण आहे, तो म्हणजे संशय. संशय रहित होऊन ज्ञानेश्वरी वाचावी. समाधी प्रकरणामध्ये सुंदर चिंतन आलेलं आहे. समाधीमध्ये ज्ञानेश्वरी कशी वाचावी याचं चिंतन केलेलं आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज यांना आमचे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांनी भगवान विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या चरण सानिध्यामध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण करण्यासाठी सांगितले. वाचन करण्यासाठी ज्यावेळेस बंकट स्वामी महाराज गेले, अजान वृक्षासी पाणी जान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान येथ संशयो नाही. अजान वृक्षासी पाने जान, जो भक्षुनी करील अनुष्ठान, त्यासी साध्य होईल ज्ञान
एथ संशयो नाही ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके तया ज्ञान होय अधिके एत संशयो नाही. जीवनामध्ये ज्ञानेश्वरी 3 सप्तके सात्विक 21 दिवस जो विवेक संपन्न होऊन श्रवण करील वाचन करील अशा व्यक्तीला अशा साधकाला ज्ञान होय अधिके. येथ संशय नाही, संशय घेण्याचं कारण नाही. म्हणून संशय रहित होऊन ज्ञानेश्वरी वाचन केली पाहिजे. जनाबाई महाराज म्हणतात. आणि असे जे काही साधक मंडळी आहेत, जी साधक मंडळी भावयुक्त अंतकरणाने ज्ञानेश्वरी वाचन करतात, श्रवण करतात, वाचावी ज्ञानेश्वरी, अशी ज्यांची साधना आहे अशा साधकांच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात आहे. वाचिल जो कोणी जनी तयासी लोटांगणी. आपला विषय वाचावी ज्ञानेश्वरी. जनाबाई महाराज म्हणतात, जे आपल्या जीवनामध्ये भावयुक्त अंतकरणाने संशय रहित होऊन ज्ञानेश्वरी वाचन करतात, श्रवण करतात, अशा साधकांच्या अशा भक्तांच्या चरणावर जो कोणी वाचक आहे, वाचेल जो कोणी अशा साधकाच्या चरणावर मी लोटांगण घालते. वाचेल जो कोणी जनी तयासी लोटांगणी. ज्ञान हो या ज्ञानासी ऐसा वर या टिकेसी. असा अलौकिक ग्रंथ ज्ञानेश्वरी. संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज म्हणतात, नामा मुनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीचा एका तरी ओवीचा अनुभव श्रवण वाचन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. कारण हा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथासारखा दुसरा ग्रंथ या जगाच्या पाठीवर नाही. अनेक साधू संतांनी ज्ञानेश्वरी विषयी आपले उद्गार काढलेले आहेत. आणि विशेषतः वारकरी संप्रदायाचा आत्मा, वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. वारकरी संप्रदायातून ज्ञानेश्वरी जर बाजूला केली, काय बोलतो ध्यानात येईल का? ज्ञानेश्वरी जर बाजूला केली तर वारकरी संप्रदायाला शून्य किंमत आहे, शून्य. कारण वारकरी संप्रदायाचा आत्मा प्राण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. एखाद्या व्यक्तीच्या देहातून प्राण जर बाजूला काढला, प्राण जर गेला, तर त्या व्यक्तीच्या देहाला, त्या शरीराला शून्य किंमत असे तद्वत वारकरी संप्रदायातून ज्ञानेश्वरी जर बाजूला काढली तर या वारकरी संप्रदायाला शून्य किंमत आहे. कारण आपल्या वारकरी संप्रदायाचे प्रस्थानत्रयीमध्ये पहिला क्रमांक ज्ञानेश्वरीला आहे. जसं संस्कृत भाषेमध्ये भगवत पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयीचं चिंतन करत असताना श्रीमद भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र या ही 3 प्रस्थानत्रय सांगितली. तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी प्रस्थानत्रय सांगितलेले त्यामध्ये भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथा आणि शांतीब्रह्म नाथ बाबांचं श्रीमद भागवत एकादश टीका. बरं, ही प्रस्थानत्रयी वारकरी संप्रदायामध्ये. आणि या प्रस्थानत्रयी असणाऱ्या ज्ञानेश्वरीची तुमच्या आमच्या जीवनामध्ये सेवा घडली पाहिजे, वाचन घडलं पाहिजे. आणि एक ध्यानात घ्या, जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. व्यवस्थित वाचायचं असेल या कोरोनाच्या कालखंडामध्ये तर एकमेव ज्ञानेश्वरीचा आश्रय करा. आणि ज्ञानेश्वरीचा जर आश्रय केला रे केला तर ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानेश्वरीचा आश्रय केल्याच्या नंतर मनोनी मने काया वाचे. बरं का, मनोनी मने काया वाचे जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल. जर मनाने, कायेने, वाचेने तुम्ही आम्ही जर ज्ञानेश्वरीचे सेवक झालो, वाचक झालो, बर का, तर भगवान विश्वमौली ज्ञानोबरायांचे 18व्या अध्यायामध्ये हे शब्द आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, तो साधक आपल्या जीवनामध्ये
स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. बरं का, ती ज्ञानेश्वरी त्या साधकाला ज्याने कायेने वाचेने मनाने ज्ञानेश्वरीची सेवा केलेली आहे तो सामान्य राजा नाही हो. स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, चक्रवर्ती सम्राट होतो. म्हणून जीवनामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी. जीवनामध्ये ज्ञानेश्वरी श्रवण झाली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि दुसरी साधना श्री संत जनाबाई महाराज सांगतात, जन्माला आल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये या डोळ्याने पंढरी क्षेत्र पाहू. पंढरी, पंढरी जगाच्या पाठीवर पुरंतर असणारे हे क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र पंढरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, भगवान पंढरीश परमात्म्याने वैकुंठाच्याही पूर्वी पंढरी निर्माण केली. देवी भगवंतांनी पंढरी निर्माण केली. पंढरी हे क्षेत्र जुनाट आहे, अनादी हे क्षेत्र जुनाट आहे. नामदेव महाराजांचे गोड शब्द आहेत पंढरी विषयी. पंढरी महात्म्य तुम्ही आम्ही श्रवण करत असतो. नामदेव महाराज म्हणतात, जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. काय करावी साधने, काय करावी साधने, फळ अवघीच येणे. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. खांद्या पताकाचे भार, खांद्या पताकाचे भार, तुळसी माळानी अबीर. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. खांद्या पताकांचे भार, पंढरीची वारी. काय महाराज सोहळा आहे, आषाढी वारी. नाही या आनंदाची जोडा. लाखो भाविक वारकरी संत भगवान विश्वमौली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई महाराज आदी सकल साधू संतांच्या सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही पंढरीची वारी करतो. सांडोनिया वाळवंट, सांडोनिया वाळवंट, काय इच्छिसी वैकुंठ, काय विच्छिसी वैकुंठ. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. डोळा पहावी पंढरी. बरं का, आपल्या डोळ्याने अनेक क्षेत्र आहेत, मला ते क्षेत्र या ठिकाणी घ्यायचे नाही. बरं का, सर्वश्रेष्ठ क्षेत्र जर कोणतं असेल तर ते पंढरी क्षेत्र आहे. पंढरी, बरं का, पंढरी क्षेत्र अनादी आहे. एक बोलतो मी, पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान पंढरीश परमात्मा आपल्या डोळ्याने पाहावा. डोळा पहावी पंढरी. जनाबाई महाराज म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, सोशी म्हणून झाले हव भोवी. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, डोळा पहावी पंढरी. आत्मावारे दृष्टव्या, श्रोतव्या,
मंतव्या निधी ध्याशितव्या. डोळ्याने भगवंताचं स्वरूप पाहू. काय स्वरूप आहे महाराज. हो, अनेक साधू संतांचे अभंग तुमच्या समोर आहेत, माझ्या डोळ्यासमोर येतात. अनेक साधू संतांनी पंढरी क्षेत्राचा महिमा उदंड पाहिली, उदंड ऐकिली, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐशी भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. झकाच्या पाठीवर असं क्षेत्र, अशी चंद्रभागा आणि असा देव, देव उभा उभी भेटे. कुठंच नाही. तुम्ही आम्ही भारत भ्रमण करणारी मंडळी आहात. कुठेही जा तुम्ही, भगवंताचं दर्शन चरणस्पर्श कुठे नाही. फक्त पंढरीमध्ये भगवंताचं दर्शन आहे, चरणस्पर्श आहे. ऐसा विठेवरी देव कोठे, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. आणि जीवनामध्ये जर तुम्ही आम्ही ज्ञानेश्वरी वाचन केली, श्रवण केली, तर जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञान हो या ज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. जे अज्ञानी आहे बरं का, त्यांना ज्ञान होईल. ज्ञान बरं का, अज्ञानींना ज्ञान होईल जर ज्ञानेश्वरी वाचली तर. दोन मुद्दे आहेत. एक अज्ञानातले अज्ञानी म्हणजे तुम्ही आम्ही. काय? एक अज्ञानातले अज्ञानी म्हणजे तुम्ही आम्ही, आणि एक ज्ञानातले अज्ञानी आणि एक ज्ञानातले ज्ञानी. अज्ञानातले अज्ञानी हे सर्वसामान्य जीव तुम्ही आम्ही आहोत. ज्ञानातले अज्ञानी बरं का, चांगदेव महाराज हे ज्ञानी आहेत. हो, ज्ञानातले अज्ञानी म्हणजे चांगदेव महाराज, आणि ज्ञानातले ज्ञानी म्हणजे माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. हे ज्ञानातले ज्ञानी आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानोबा हे ज्ञानियातले ज्ञानी आहे. ज्ञानातले अज्ञानी चांगदेव महाराज आणि अज्ञानातले अज्ञानी तुम्ही आम्ही. अशा अज्ञानातल्या अज्ञानाला देखील ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर ज्ञान होते. ज्ञान होय अज्ञानासी, याचं कारण असं वरदान या ग्रंथाला दिलेलं आहे. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी. याही पुढे जाऊन श्री संत जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. जे मूढ लोक आहेत, जसं मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून या, असे जे मूढ आहेत. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. मूढ असू द्या, मूर्ख असू द्या, दगड असू द्या, या सर्वांना ज्ञान होते. अति मूर्ख त्या दगडा. आणि असे जर कोणी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचन करत असतील, श्रवण करत असतील, तर जनाबाई महाराज म्हणतात, वाचेल जो कोणी जनी तयासी लोटांगणी. जे आपल्या जीवनामध्ये नित्य नेमाने ज्ञानेश्वरी वाचन करतात, श्रवण करतात बर का, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतत् हेक परंतोंज ब्रह्माभ्यासं विदुर्बुधाः. या ज्ञानाने जे सदैव ज्ञानेश्वरीचं गुणगान करतात, चिंतन करतात, वाचन करतात, श्री संत जनाबाई महाराज म्हणतात, अशा साधकांच्या, अशा भक्तांच्या, अशा भाविकांच्या चरणावर माझं लोटांगण आहे. वाचील जो कोणी जनी तयासी लोटांगणी. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वर या टिकेशी. ज्ञानेश्वरी वाचनाचं फल अगाध आहे. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्ञानेश्वरी वाचनाचं फल
ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये चिंतन करताना म्हणतात, म्हणून मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हे ज्ञानोबरायांचे सांगणं आहे. म्हणून जीवनामध्ये सर्वांनी ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरीचे वाचन, त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन, त्या ज्ञानेश्वरीचं श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन केलं पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी हे काव्य महाकाव्य आहे बरं का. आणि ज्ञानेश्वरी हा तुमचा आमचा प्राण आहे, प्राण बरं का. वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण गुरुनाम गुरु माधव बाबा मगर यांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोन ग्रंथांचं अलौकिक असं चिंतन केलं बरं का. आजही अनेक भाविक आहे की जे पिढ्यानपिढी ज्ञानेश्वरीची सेवा करत आहेत आणि करत राहतील महाराज. कारण ज्ञानेश्वरी हिची एकदा जर चटक लागली ना मनाला, हो खादल्याची खावी वाट. ज्ञानेश्वरी जर तुम्ही एकदा तुमच्या मुखाला लागली ना, तर तुम्ही कधी ज्ञानेश्वरी अमृत पान करण्याचं परत सोडणार नाही. कोण सोडील हो? अमृताचं सेवन करण्याचं कोण सोडील? म्हणून संत जनाबाई महाराज म्हणतात, जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचा. आणि जीवन खरंच जर वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचणं अत्यंत गरजेचं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामये, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमवाप्नुयात्. हरिः ओम. शांतिः शांतिः शांतिः. झालेली ही अल्पसी वाङ्मयीन सेवा ज्यांच्या माध्यमातून झाली, श्री संत दर्शन या आध्यात्मिक फेसबुक पेजचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि झालेली सेवा भगवान विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरणी, सद्गुरू जोग महाराज यांच्या चरणी आणि श्री संत जनाबाई महाराज यांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाचला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, श्री संत सोपान काका महाराज की, श्री संत भगवान बाबा महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर महादेव.